आज आपण गोरख गणवट सरांच्या गोट फार्मवरती आहे. तर ह्याच्या पुढची माहिती गोरख सर देतील की त्यांचं गोट फार्मचं नियोजन त्यांनी कसं केलंय, किती वर्षाचा अनुभव आहे. ह्याच्या आधी पण आपण त्यांच्या फार्मवरती व्हिडिओ बनवलेत, तर त्याच्याबद्दल पण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटेल. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमची माहिती द्या. मी गोरख गणवट, मोरोची, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा. आपला हा जो शेळीपालन आहे किती वर्षापासून आहे सर? साहेब सर, आता माझ्या हिशोबाने 9 ते 10 वर्ष झालीत. आता चालू रनिंग 10 तरी आहे. 10 वर्षाचा टोटल अनुभव. तर जेव्हा आपण सुरुवात केलेली तर तेव्हापासूनच बिटल आहे का आपण आधी पण काय वेगळं हे केलेलं? नाही, सुरुवातीला 4 जातीच्या केलत्या शेळ्या: बिटल, बोर, सानेन आणि शिरोई. आणि त्याच्यामध्ये परत थोड्या दिवसांनी आपण फक्त बिटलच वर काम सुरुवात केली करायला. बाकीच्या जाती सानेन महाराष्ट्रात आली, पण त्याच्यामध्ये काही एवढं नाही, ग्रोथ नाही झाला. हा, सानेनला कसं झालंय, आपल्याकडे मार्केटच नाही आणि मार्केट नसल्यामुळे ती जात कमी करावी लागली. शिरोईला सिंगलचं प्रमाण जास्त आहे, 60% सिंगलचं प्रमाण आहे आणि 40% डबलचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे ती कमी केली. आणि दुसरी गोष्ट, बोरचं म्हणजे नवीन लोकांना मार्केट सापडत नाही सहजासहजी, त्याच्यामुळे बोर आपण त्यावेळेस कमी केलं आणि फक्त बिटलवरच काम चालू केलं. बिटलमध्ये तुम्हाला असं काय वाटलं की बिटलच कंटिन्यू ठेवलं पाहिजे? बिटलमध्ये पहिल्या स्टार्टला आम्ही ज्यावेळेस पिल्लं विकायला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही पहिलं पिल्लू 4,500 रुपयाला विकलं होतं. मग तिथून थोडीशी बिटल लावायची मागणी वाढायला लागली. त्यावेळेस हे बाकीच्या जातींची पिल्लं काही मागणी नव्हती आमच्याकडे, आम्ही नवीन होतो त्याच्यामुळं. बिटलमध्ये पिल्लांचं थोडं मार्केट बसायला लागलं, मग आम्ही बिटलवरच काम करायचे म्हणजे नियोजन केलं. मित्रांनो, ह्याच्या आधी पण आपण गोरख सरांच्या फार्मवरती आलो होतो 3 वर्षापूर्वी. आम्हाला अशा भरपूर कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही जे व्हिडिओज बनवताय त्या फार्मवरती काही वर्षानंतर परत व्हिजिट करा, ते फार्म चालू आहेत की नाही, किंवा त्यांनी काय ग्रोथ केली आहे किंवा दुसरं काय वेगळं फार्मिंग स्टार्ट केली का ते बघा. तर ह्या फार्मला आपण 3 वर्षापूर्वी व्हिजिट केली होती. फार्मचं स्ट्रक्चर सेमच आहे, काय चेंजेस नाही, फक्त त्यांनी पिल्लांसाठी एक वेगळं हे बांधलंय, स्ट्रक्चर बांधलंय, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. असं आपण बघतोय की 3 वर्ष झाली तरी फार्म कंटिन्युअस चालू आहे. तर मला असं वाटतं विचारायचं की सर, नुसतं शेळी पालन ह्याच्यातून एखाद्याची फॅमिली चालू शकते का, किंवा घर खर्च जो काय तो चालू शकतो का? चालू शकतो, काही अडचण नाही. आता सध्याला आमच्या फिमेल माझ्या हिशोबाने 25 फिमेल आहेत मदर स्टॉक मध्ये. तर सरासरी 35 ते 40,000 रुपयाला एक पिल्लू आम्ही विकतोय. 4,500 सुरुवात केली होती, आज 35 ते 40,000 रुपयाला एक पिल्लू विकतोय. तिथून सुरुवात होती आमची क्वालिटीला. ते 3 महिन्याचं पिल्लू 35-40 पासून 1.5 लाखापर्यंत विकतोय. फॅमिली चालायला काय अडचण नाही, फक्त थोडंसं लक्ष देऊन कष्ट करावं लागते, चालू शकते फॅमिली. ओके. आता गोट फार्म मध्ये आपल्याला वार्षिक अंदाजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती होते सर? नाही, सरासरी आता आमचं प्रत्येक महिन्याचं टार्गेट आहे 1 लाख रुपये खर्च जाऊन. तर 12 महिन्याचं 12 लाख रुपये आमचं म्हणजे टार्गेटच आहे आणि तेवढा इन्कम आम्हाला भेटतोय, काही अडचण नाही. आपण विक्रीमध्ये काय काय विक्री करतो? पिल्ल फक्त? आपण पिल्ल फक्त विकतोय, मदर स्टॉक मध्ये काही विकत नाही. ओके, मदर स्टॉक मध्ये काही विक्री करत नाही. पिल्लामध्ये फिमेल पण विकतो? हा, पिल्लामध्ये फिमेल मेल विकतो, पण साधारण 99% बुकिंगच असते. तुम्ही समजा आज आला किंवा आज तुम्हाला पिल्लू अवेलेबल होईल असं काही नाही. साधारण तुम्हाला शेळी वेळेला पिल्लू बुकिंग करावं लागेल तर पिल्लू भेटते. सर, आता आपल्या फार्म मध्ये टोटल किती मदर स्टॉक किती आहेत आणि पिल्ल किती? आता मदर स्टॉक साधारण माझ्या हिशोबाने 25 आहेत आणि पिल्ल एक साधारण 10 आहेत. पण पिल्ल सध्याला सर्व बुकिंग आहेत, बुक झालेले. हा, बुकिंग. मदर स्टॉक 25 ठेवण्यामागचं कारण तुम्ही जास्त वाढवता का? नाही, आता वाढवायचं नियोजन आहे सध्याला आमचं चालू. एक 35-40 करायचं नियोजन आहे सध्याला मदर स्टॉक. आता समजा एक 25 फिमेल आहेत तुमच्याकडे, तर ह्याला किती क्षेत्र तुम्ही चाऱ्यासाठी हे केलं? आता सध्याला आम्ही चाऱ्यासाठी 1.5 एकर क्षेत्र गुंतवलेलं आहे. तेवढ्यासाठी 1.5 एकर क्षेत्रामध्ये आपण काय काय नियोजन केले? आता 1.5 एकर मध्ये आपण काय केलंय, एक साधारण प्लॉट पडले 10-10 गुंठ्याचं. त्याच्यामध्ये काय मका आहे, कडवळ आहे, मेथी घास आहे, नेपियर आहे, सुबाबळ आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचं आपण चारा केलेला आहे. ओके. आता तुम्ही ह्याचे चाऱ्याचे सगळे प्रकार सांगितले. आपण जेव्हा 10 वर्षापूर्वी जेव्हा फार्म स्टार्ट केलं तेव्हापासून आतापर्यंत चाऱ्यामध्ये तुम्ही काय बदल केलेत का, सेमच आहे? नाही, शक्यतो सेमच आहे, काय फारसा असा बदल केलेला नाही. पहिल्यापासून आमचा कंटिन्यू मुरगास असतो, एक टाइम तो ठेवलेला आहे. सुक्का चाऱ्यामध्ये तुरबुसकट ठेवलेला आहे, मेथी घास आहे,
शक्यतो त्याच्यामध्ये नाहीच काय बदल काहीच नाही. म्हणजे आधीपासून जो चारा आहे तोच कंटिन्यू चालू आहे सध्या. कारण मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आल्या होत्या चाऱ्याच्या, मेथी घास, दशरथ घास, त्याच्यात प्रोटीन जास्त आहे, याच्यात हे जास्त आहे, असं करून भरपूर काय आलं होतं. त्यानंतर आपण चाऱ्याचं नियोजन कसं सकाळपासून? चाऱ्याचं नियोजन काय करतो, सकाळी गोठ्यातली साफसफाई करतो साधारण 6 वाजता. गोठ्यातली साफसफाई झाल्यानंतर पिल्लं पाजून घेतो. पिल्लं पाजायची झाल्यानंतर शेळ्या सगळ्या व्यवस्थित आहे का ते चेक करून घेतो आणि शेळ्यानंतर आत घेऊन त्यांचं खुराकाचं खाद्य टाकतो. खुराक झाल्यानंतर शेळ्यांना पहिले माझ्या हिशोबाने पहिला चारा 8 वाजता पडतो मुरघास आणि त्याच्यानंतर 10 वाजता मेथी घास असतो आणि संध्याकाळी जे काय आपल्यापाशी कडवळ, मक्का जे काय आहे ते आपण त्यांना घालतो. सकाळी मुरघास, 10 वाजता मेथी घास आणि 6 वाजता मक्का किंवा कडवळ जे काही असले आपल्यापाशी. बिटलमध्ये असं पण भरपूर ठिकाणी बोलत जातं की दुधाचं प्रमाण जास्त आहे, तर ते नक्की तेवढं आहे? हा आहे ना. 2 लिटर पासून साधारण 4 लिटर पर्यंत दूध देऊ शकते. 4-4.5 लिटर पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. आपली जी चांदणी म्हणून जी सगळ्यात मोठी स्ट्रक्चर मध्ये आहे ती अंदाजे किती लिटर? ती सरासरी आता साधारण माझ्या हिशोबाने 4.5 लिटर दूध देते 2 टाइमाचं. 2 टाइम म्हणजे तिला जर 3 पिल्लं झाली होती तर ते 3 पिल्लं त्या 4.5 ह्याच्यात हा ते झोपू शकते 3 पिल्लं, काय अडचण. म्हणजे दुधाचं प्रमाण चांगलं. आपण जेव्हा फिमेल विकायला म्हणजे खरेदी करायला जाणार त्या कस्टमरने काय चेक केलं पाहिजे त्याच्यामध्ये शेतकऱ्याने? आता फिमेल ज्यावेळेस कस्टमर विकत घेतो त्यावेळेस फिमेलची स्ट्रक्चर, त्याच्या आईची वंशावळ आणि बापाची वंशावळ, त्या वंशावळी बघून पिल्लं घेतली पाहिजेत आणि त्या पिल्लं आईच्या बापाचं स्ट्रक्चर कसं आहे, कानाची लेंथ कशी आहे, शिंग कशी आहे, ती बोन साईज कशी आहे, हे सगळं बघून पिल्लं चॉईस करावी ती कस्टमर. एक आपण नंतर फिमेल घेऊ आणि त्याचं हे पण दाखवतो बोन साईज काय असते आणि कानाची साईज काय. मेल विकत घेताना काय मेलमध्ये मेलची पूर्ण वंशावळ, पाठीमागची ब्लड लाईन, दुसरी गोष्ट त्याचं स्ट्रक्चर, बोन साईज आणि कानाची लेंथ आणि चेहरा एवढं बघून मेल घ्यावं. सगळ्या गोष्टी तर सर समजा ब्रीडिंगसाठी कोण सेटअप स्वतःचा उभा करत असेल त्या लोकांनी हे वंशावळ काय आहे ते सगळं बघितलं पाहिजे. पण जर समजा मला कटिंग मार्केट करायचं आणि माझ्याकडे मला एवढा अनुभव नाहीये विक्रीचा, तर मी सुरुवातीलाच ब्रीडिंग टाकून फायदा नाही काय. तर मग कटिंग मार्केट जर मला सुरुवात करायची किंवा विक्रीचं माझं नियोजन सोपं झालं पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला सध्याला सुरुवातीला जर कटिंगचं मार्केट करायचं असेल तर तुम्हाला उस्मानाबादी शेळ्या आणि बिटलचा क्रॉसिंगला नर, हा नर घेऊन तुम्ही क्रॉसिंग करून कटिंगसाठी काम करू शकता सुरुवात स्टार्टला. आणि त्याची बऱ्यापैकी त्या 50% मध्ये पिल्लं पडतात, बऱ्यापैकी वजन वाढ होते, दूध वाढ होते पिल्लांमध्ये. तर ह्याचा रिझल्ट आतापर्यंत चांगला आहे क्रॉसिंग मधला, बिट्टल आणि उस्मानाबादी. तुमच्याकडे असा कोणाचा अनुभव आहे का फार्म जेणे तुमच्याकडून असं घेऊन गेले मेल आणि जो कटिंग मार्केट करतोय? आहे ना, इथं आमच्या मोरोची मध्ये तुकाराम फुंबरे म्हणून यांचा फार्म आहे, ते कटिंगलाच काम करतात. माझ्या हिशोबाने त्यांनी आपल्यातून बिटलचा मेल नेला होता आणि त्यांच्याकडे उस्मानाबादी शेळ्या आहेत, तर ते कटिंगवर काम करतात. बऱ्यापैकी कटिंगला माझ्या हिशोबाने 410-20 रुपयाला कटिंग किलो प्रमाणे विकतात ते माल. जर आपल्याला चान्स भेटला तर आपण ठोंबरे सरांच्या फार्मवरती जाऊन पण एखादा व्हिडिओ करूया की त्यांनी कटिंग मार्केटचं नियोजन कसं केलं.